आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका कृषी मालाला बसलेला आहे आणि JNPTमध्ये गेल्या 10 दिवसापासून जवळपास 500 ते 700 कंटेनर अजूनही अडकून पडलेले आहेत. आपल्यावर या ठिकाणी एक्सपोर्टर राहुल पवार आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल, 10 दिवस झालं अजूनही तीच परिस्थिती आहे? अजूनही तीच परिस्थिती आहे. बऱ्यापैकी जसं कस्टम्सने हेल्प केलेली आहे, बॅक टू टाऊनसाठी जी प्रोसिजर आहे ती थोडी इज आउट केलेली आहे. त्याच्यामुळे थोडीशी राहत ह्या एक्सपोर्टर लोकांना मिळालेली आहे. परंतु आपल्या शिपिंग कंपनीसाठीच्या काही SOPs इश्यू केलेल्या आहेत, त्याचं इम्प्लिमेंट होताना दिसत नाही आणि त्याचा मोठा फटका हा एक निर्यातदारांना ही प्लगिंग कॉस्ट किंवा इतर कॉस्ट भरण्यामध्ये जात आहे. जवळजवळ पर कंटेनर 3 ते 4 लाख रुपये हे 8 दिवसाचे पर कंटेनर चार्जेस आलेले आहेत. त्याच्यामुळे एक्सपोर्टर आता द्विधा मनस्थितीमध्ये आहेत की तो कंटेनर रिटर्न कोल्ड स्टोरेजला आणायचा की पुन्हा तिथंच पडून ठेवायचा, या द्विधा मनस्थितीत निर्यातदार आहेत. केंद्र सरकारने सुद्धा सांगितलेलं आहे की जो काय माल आहे तो एक्सपोर्ट होतोय त्यांना सुविधा द्या किंवा चार्जेस घेऊ नका. मात्र त्यानंतरही शिपिंग कंपन्या मोठ्या प्रमाणात भाडं तुमच्याकडून वसूल करतात. हो सर, त्याच्यामध्ये पाहत असाल की काही मी उदाहरण तुम्हाला देऊ शकतो की 5 कंटेनरसाठी जर 16 लाख रुपये जर हे प्लगिंग कॉस्ट आणि कंटेनर रिटर्न आणायची कॉस्ट जर फक्त शिपिंग लाईनला जर पे करायची असेल तर माझ्यामध्ये मालाच्या ऑलमोस्ट अर्धी किंमत ही त्यांना फक्त प्लगिंग कॉस्ट आणि ह्याच्यासाठी आम्ही देत आहोत. तर केंद्र सरकारने देखील याची दखल घ्यायला पाहिजे आणि शिपिंग कंपनीसाठी त्यांना चाप बसेल अशी काहीतरी कार्यवाही केली तरच पुढे ह्या गोष्टी याच्यावरती नियंत्रण राहू शकेल. काही दुबई बंद आहे पोर्ट, मात्र त्याच्या आजूबाजूला कोणतं पोर्ट सुरू झाले? काही माल तिकडे जातोय का? हो, आता दुबईच्या शेजारी जे कोरफकन पोर्ट आहे त्या कोरफकन पोर्टसाठी काही सर्व्हिसेस आता चालू झालेल्या आहेत. परंतु त्याच्यासाठी जवळजवळ 6 ते 7 पट भाडं, जास्त भाडं हे वॉरेज सरचार्ज म्हणून ह्या शिपिंग लाईनकडून आकारलं जात आहे. त्याच्यावरती पण कुणाचाही कंट्रोल नसल्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात लूट ही या शिपिंग लाईनकडून चालू आहे. इराणमध्ये पण काही जातोय मला? इराणमध्ये पण जे इराणियन फ्लॅग जे जहाजं आहेत त्यांनी ही सर्व्हिस चालू केलेली आहे. परंतु त्यांना अंडरटेकिंग देऊन नस ते कंटेनर ते लोड करत आहेत. त्यासाठी पण जवळजवळ एक 4 पट भाडं त्यांनी वाढवलेलं आहे आणि अगेन्स्ट अंडरटेकिंग ते कंटेनर लोड करत आहेत. सध्या कुठला माल आहे की जो जास्त अडकून पडलेला आहे, जो नाशवंत आहे, ज्याच्यामुळे मोठा फटका बसतोय? सर्वात जास्त प्रमाणात केळी या ठिकाणी अडकून पडलेली आहे. त्याच्यानंतर कांदा आहे, त्याच्यानंतर द्राक्ष आणि वॉटरमेलन. रमजान महिना असल्यामुळं ह्या फळांचं जास्त प्रमाणात निर्यात ही आखाती देशांमध्ये होत असते. त्याच्यामुळं जास्तीत जास्त हे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. पण जास्त प्रमाणात केळी जवळजवळ 500 ते 700 कंटेनर या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. नक्कीच आपण बघतो की केंद्र सरकारने या ठिकाणी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र JNPTमध्ये ज्या काही शिपिंग कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून मात्र मोठ्या प्रमाणामध्ये लूट सुरू असल्याचा आरोप या ठिकाणी निर्यातदाराकडून केला जातोय. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.